सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 166 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुननं तन्वीला उचलून घेतली. ती हातपाय झाडत होती. सोड अर्जुन, अरे घरी चल, आर्यन एकटा आहे ना. आता ती आई होती ना त्याची. जितकी काळजी तिला आर्यनची असते तितकीच अर्जुनची सुद्धा असते. ते दोघे म्हणजे तिचे दोन डोळे. एकालाही काही होऊन चालणार नाही. अर्जुन तिला बेडवर ठेवत म्हणाला, तनू नको ना सुकूर बच्चा, मी खूप व्याकुळ झालो आहे तुझ्यासाठी, असं म्हणत त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून घेतली आणि तिला घट्ट मिठी मारावी असं त्याला वाटत होतं. पण ती उठली आणि उभा राहिली. अर्जुन, समजून घे ना बेबी, मला आर्यनची काळजी वाटते. आपण घरी जाऊया आणि तिथे हे सगळं करूया, ओके? अर्जुन पुन्हा तिच्या पाठीमागे गेला आणि त्यानं तिला वळवली स्वतःकडे आणि पुन्हा भिंतीसोबत दाबली आणि म्हणाला, तनू आज मला कोणाचा डिस्टर्ब नको आहे. जस्ट यू अँड मी. प्लीज माझ्या डोळ्यात बघ. तुला काय दिसतं? प्लीज बेबी. आता तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिच्याविषयीचा व्याकुळ भाव, ती तडप तिला दिसत होती त्याच्या डोळ्यात आणि खूप खूप प्रेम. पण तरीही तिची घालमेल सुरू होती. इतकं छोटं बाळ आईशिवाय रात्रभर कसं राहील असं तिला वाटत होतं. ती त्याला समजावत म्हणाली, अर्जुन ऐक ना बाबा. तो म्हणाला, नो, मी नाही ऐकणार. मला तू आत्ताच हवी आहेस. मला घरी जाईपर्यंत नाही धीर. असं म्हणून त्यानं तिच्या मानेवर ओठ टेकवले. तशी ती शहारली आणि लाजायला लागली. त्यानं त्याचे हात तिच्या पोटावर ठेवले आणि कमरेवरून स्पर्श करत हळूच तिची कंबर दाबली. त्याचा स्पर्श तिला उत्तेजित करत होता. तिने डोळे गच्च मिटले आणि हाताच्या मुठी आवळल्या. तिचे श्वास आता वाढायला लागले होते. त्याच्या स्पर्शाची जादू तिच्यावर होणार नाही, असं कधीच होणार नाही. त्याची फक्त आठवणसुद्धा तिला उत्तेजित करते. आणि आता तर तो तिच्या समोर होता. तिलाही त्याच्यावर खूप प्रेम करायचं होतं, अगदी दिवस रात्र. पण तिच्यातली आई तिला अडवत होती. एकीकडे नवऱ्याचा हट्ट आणि दुसऱ्याकडे आईचं कर्तव्य, तिची ममता, तिची घालमेल सुरू होती जीवाची. आता ती त्याच्या मिठीत शिरली समोरूनच. त्याला चिकटली आणि म्हणाली, अर्जुन आर्यन. तो म्हणाला, आर्यनच्या आधी अर्जुन, फक्त अर्जुन. गॉट इट. असं म्हणून त्यानं तिचा कान चावला. ती पुन्हा शहारली आणि म्हणाली, अर्जुन घरी जाईपर्यंत वेट कर ना. तोच तर आता होत नाही ना जाणे मन. आय कांट वेट. असं म्हणून त्यानं त्याची बोटं तिच्या मांसल पाठीत रुतवली. डिलिव्हरीनंतर ती काहीशी गुबगुबीत झाली होती. फार सेक्सी वाटत होती. तशी ती फार उत्तेजित होऊन त्याला आणखीन चिकटली. आता तिलाही तो हवासा वाटत होता. आता अर्जुनने तिला उत्तेजित केली आणि तिच्या हातात एक बॅग दिली आणि म्हणाला, चेंज करून ये. तिनं पाहिलं तर त्यात रेड कलरची साडी होती. ती गालात थोडीशी हसली. तो काही ऐकणारच नव्हता. हट्टी अर्जुन सर कधीच ऐकत नाहीत. तरीही शेवटचा प्रयत्न करावा म्हणून ती म्हणाली, अर्जुन तुला आपल्या बेबीची काळजी नाही का? तुला आर्यनची शपथ. आणि अर्जुन नाराज झाला. तो तिच्यापासून दूर झाला आणि म्हणाला, काय ग तनू, असं करतात का? मी किती वेट केला यासाठी आणि तू अशी एका झटक्यात. त्याच्या सगळ्या प्रणयी भावना चूर झाल्या होत्या. अँग्री अँड डॅशिंग अर्जुन सरांना असं कधीच कुणाचं ऐकत नव्हते ते. त्यानं एका छोट्याच्या शब्दानं बांधून ठेवलं होतं. किती ताकद होती ना त्या शब्दामध्ये. आता अर्जुन बेडवर बसला होता आणि म्हणाला, इतकं प्रेम करतो मी बायकोवर आणि ती अशी करते. बरं झालं असतं जर मी कोमातून बाहेरच आलो नसतो. आणि तिने ते ऐकलं, माघारी फिरली आणि रागाने त्याला धक्के देत म्हणाली, काय म्हणालास? नसतो माघारी आलो कोमातून तर बरं झालं असतं. का नसता आलास तू कोमातून बाहेर? तुला यावंच लागलं असतं माझ्यासाठी, आर्यनसाठी. तुला आमची काहीच पडलेली नाही ना अर्जुन? तू कोण समजतो स्वतःला? कधीच काही ऐकत नाहीस. स्वतःचा हट्ट पूर्ण करतोस. तुझ्या एका हट्टामुळे माझ्यावर किती मोठी टांगती तलवार उभी राहिली होती माहीत आहे का तुला? आणि किती सहज म्हणाला तू, कोमातून बाहेर नसतो आलो तर बरं झालं असतं.
तू कोमातून नसताना बाहेर आलास तर मीही नसते जिवंत राहिले, लक्षात ठेव. आता तो खट्याळपणे तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता आणि म्हणाला, मी जर या जगात नसतो तर तूही नसती राहिलीस माझ्याशिवाय, राईट? ती म्हणाली, हो, मीही नसते राहिले या जगात. तुझ्याशिवाय जगून काय करू मी? तो तिला म्हणाला, मग तुझा आर्यन आहे की, त्याच्याकडे कुणी पाहिलं असतं? जर तूही नसती जिवंत राहिली तर? तन्वी तशाच रागात म्हणाली, आर्यन आहे, पण तो अर्जुन नंतर. कारण अर्जुनमुळे आर्यन या जगात आला आहे. आधी माझं प्रेम अर्जुनवर आहे, लक्षात ठेव. आता अर्जुन गालात हसला. तिला पुन्हा जवळ घेतली आणि म्हणाला, बेबी, हे तू नको सांगू मला की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. मला माहीत आहे, पण तू विसरली आहेस म्हणून तुला आठवण करून देतोय. आधी अर्जुन, मग आर्यन, ओके? पण मग आता तू आर्यनचा का विचार करतेस तुझा अर्जुन समोर असताना? आणि तन्वी गप्प बसली. तिने रागात त्याला बेडवर ढकलून दिला आणि गुपचूप बाथरूममध्ये गेली. आणि तो गालात खूप गोड हसला. आता अर्जुन सरांना माहीत होतं आगे क्या होने वाला है. त्यानं त्या रूमच्या खिडक्या उघडल्या. खूप छान मंद मंद थंड हवा वाहत होती. त्यानं मेणबत्त्या पेटवल्या, लाईट ऑफ केली. गुलाबाच्या पाकळ्या बेडवर पसरल्या आणि तो तिची वाट पाहत बसला. आणि बाथरूमचा दरवाजा उघडला तसा आवाज आला. त्यानं तिच्याकडे पाहिलं. हवेवर भुरूभुरू उडणारे तिचे रेशमी केस आणि रेड साडीतली तन्वी पाहून अर्जुन घायाळ व्हायला लागला. आणि मला खरंच काही झालं असतं तर या इतक्या सुंदर नजाऱ्याला मी मुकलो असतो असं त्याला वाटलं. खरं तर हिच्या प्रेमाखातर मी परत आलो आहे. तनूचं प्रेम मला कधीच कुठेच जाऊ देणार नाही. आम्ही एकमेकांना वचन दिलं आहे 7 जन्म एकत्र राहण्याचं. मग मला एकट्याला तिला सोडून जाण्याची परमिशन नाही. किती रडत होती ती त्याला कोमात बघून. हे त्यानं 2 दिवस बेडवर पडल्या पडल्या पाहिलं होतं. हॉस्पिटलमध्ये तिचा हात केसातून फिरायचा आणि ती कम सून बेबी अशी मनापासून हाक घालायची त्याला. कपाळावर किस करायची. तिचा अश्रू त्याच्या गालावर कपाळावर पडायचा तेव्हा त्याच्या शरीरात वीज चपकून जायची. तिचं रडणं, तिची आर्त हाक ऐकून तोही रडायचा. आता उठून मिठी मारावी तिला असं वाटायचं त्याला. तो त्याच्या तनूला असं रडताना बघू शकत नव्हता. म्हणून तर तो घरी गेला होता तिला भेटायला. कारण तिच्याशिवाय तो सुद्धा राहू शकत नव्हता. तनू, मी मगाशी मजेत म्हणालो की मी सर्वात जास्त प्रेम माझ्या शत्रूवर करतो. पण तुला सांगू, मी सर्वात जास्त प्रेम तुझ्यावर करतो. आणि हे बोलून सांगण्याची आवश्यकता नाही वाटतं मला, असं तो मनात म्हणाला. आणि आता ती जवळजवळ येत होती आणि त्याची नजर मादक झाली आणि तो तिला टॉप टू बॉटम आपाद मस्तक न्याहाळत होता. ती मंद मंद पावले टाकत त्याच्याजवळ आली. त्यानं तिला मिठीत घेतलं आणि त्याची नजर तिच्या ओठांवर गेली. अर्जुनने अलगद त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले आणि तिनेही तिचे डोळे मिटून घेतले. आता तो तिला खूप पॅशनेटली किस करत होता आणि इतक्यात तन्वी चक्कर येऊन त्याच्या मिठीत कोसळली आणि त्याला तर काहीच कळत नव्हतं. तनू, तनू काय झालं? अर्जुनला तर काही समजतच नव्हतं. तो खूप घाबरला. त्यानं तिला बेडवर झोपवली. तिच्या चेहऱ्यावर पाणी टाकलं पण ती उठत नव्हती. तनू, ए तनू, तनू बेबी उठ ना गं. अर्जुन खूप घाबरला होता. आता काय करू? इतक्या रात्री, इतक्या दूर, डॉक्टर पण नाही मिळणार. ओ गॉड हेल्प मी. तनू काय झालं तुला? अर्जुन खूप कासावीस होऊन म्हणत होता. त्याच्या तोंडचं पाणी पळालं होतं. बहुतेक इतक्या दिवसांच्या ताण आल्यानं ती बेशुद्ध पडली होती असं त्याला वाटलं असावं. तनू उठ ना गं तनू, असं म्हणत तो रडायला लागला. चक्क अश्रूंची धार लागली त्याच्या डोळ्यांना आणि अचानक तन्वी खूप खूप हसायला लागली. आणि आता शॉक होण्याची वेळ अर्जुन सरांची होती. तिने डोळे उघडले आणि हसून म्हणाली, आय लाईक युअर आईज बेबी. आता कोण रडत आहे? आणि त्याच्या लक्षात आलं की ती नाटक करत होती. तसाच गाल फुगवून बसला हाताची घडी घालून आणि ती हसत होती. मग तो तिथून निघून चालला. तसा तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, अर्जुन सर, आता कुठे निघालात मला जखमी करून?
पूर्ण जखमी करून जा ना. तो म्हणाला, किती नौटंकी आहेस ग तू. मी किती घाबरलो होतो. माझं तर हार्ट फेल व्हायची वेळ आली होती. ती म्हणाली, अच्छा जी, आणि 3 दिवस कोणी कोणाला चीट केलं आहे. तो म्हणाला, तनू, तो टिट फॉर टॅट करत होती. ती म्हणाली, हो, आणि आता हिसाब बराबर झाला. असं म्हणून तिने त्याला मिठी मारली आणि त्याचा गाल खूप जोरात चावला. आऊच, असं खूप जोरात अर्जुन ओरडला आणि ती खट्याळपणे त्याला डोळा मारत हसत होती. तिचा खट्याळपणा पाहून अर्जुन म्हणाला, झालं तुझं, आता माझी टर्न आहे. असं म्हणत त्याने हाताच्या शर्टच्या बाह्या मागे सारायला सुरुवात केली आणि ती आता माझं काही खरं नाही असं वाटून मागं मागं सरकत होती. अर्जुन तिच्या पदराला पकडायला गेला तसं ती तिथून पळून जाऊ लागली. तो तिच्या मागे पळाला. अर्जुन, नको ना. अर्जुन, प्लीज नको ना बाईट करू. अर्जुन म्हणाला, असं कसं, आपलं ठरलं आहे ना टिट फॉर टॅट करायचं तर करायचं. मी तुला बाईट करणार म्हणजे करणार. आणि ती खूप घाबरली. अर्जुन, प्लीज, यू लव्ह मी ना. तो म्हणाला, येस बेबी, म्हणून तर तू जितकं प्रेम करतेस ना माझ्यावर, तितकं प्रेम मी तुझ्यावर करणार आहे. कमॉन, जवळ ये, असं तो तिला म्हणाला. ती म्हणाली, अर्जुन, बाईट नाही ना करणार. तो म्हणाला, करणार. तू केलं तितकं आणि तसंच करणार. आणि ती घाबरली. तिनं तर खूप जोरात त्याचा गाल चावला होता. इतक्या जोरात की तो तिच्या दाताचा व्रण आहे तसा दिसत होता त्याच्या गालावर. त्याला खूप दुखलं होतं. अर्जुन, नको ना रे. तो म्हणाला, आधी जवळ तरी ये. आधी तू सांग की बाईट नाही करणार. आता अर्जुन सर होते ते ऐकणार थोडीच होते. तो म्हणाला, मी बाईट करणार. आणि ती मागे मागे सरकत होती आणि तो तिच्या दिशेने पुढे पुढे सरकत होता. त्यानं त्याची नजर तिच्यावर रोखली होती आणि त्या नजरेनं घायाळ झालेली आणि तो बाईट करणार म्हणून धास्तावलेली तन्वी त्याच्याकडे भेदरलेल्या नजरेनं बघत होती. आणि ती पाठीमागच्या भिंतीला जाऊन थडकली. आणि आता तिच्या पाठीमागे भिंत आणि समोर अर्जुन. तिला कुठेच पळून जाता येईना. पळून जायला तिला जागाच नव्हती. तसं त्यानं त्याचे दोन्ही हात तिच्या दोन्ही बाजूला ठेवले आणि तिला मध्ये ब्लॉक केली आणि तिने घट्ट डोळे मिटून घेतले. आणि आता अर्जुन तिच्या खूप खूप जवळ जाऊ लागला. आता तो तिला नक्कीच बाईट करणार म्हणून ती घाबरली होती. कारण अर्जुनला हर्ट केलं की तो त्याचा बदला घेत असतो आणि तिने त्याला खूप जोरात बाईट करून हर्ट केला होता. आणि आता त्यानं तिच्या नाजूक गुलाबी ओठांकडे पाहिलं आणि त्याची जीभ हळूवार तिच्या ओठांवर फिरवायला सुरुवात केली. तशी तन्वी खूप खूप शहारली. तिच्या शरीरात गोड कळ उठली. तिच्या पोटात गोळा आला आणि काळजात धस्स झालं आणि तिने एकदा डोळे उघडले त्याच्याकडे पाहण्यासाठी. पण तो खूपच जवळ होता. तिला फक्त त्याचे बंद डोळे दिसत होते. आणि पुन्हा तिनं तिचे डोळे मिटून घेतले आणि बेभान होऊन अर्जुनची ओठ चोकायला लागली. आणि आता अर्जुन सुद्धा खूप बेभान झाला होता. दोघांनीही एकमेकांच्या तोंडात तोंड घातलं आणि समाचार घेऊ लागले एकमेकांच्या ओठांचा. बराच वेळ किस केल्यानंतर त्यानं झटकन तिचा पदर बाजूला केला आणि तिच्या छातीवर किस केला. तिथेच एक लव बाईटसुद्धा केला आणि तिने तिची छातीवर उचलली आणि त्याला छातीशी घट्ट आवळलं. आता ती त्याच्या शर्टची बटणे काढू लागली आणि तिने त्याचा शर्ट काढून फेकला. त्यानं तिच्या पाठीमागे हात घालून बॅक साईडला असलेले तिच्या ब्लाऊजचे हुक काढायला सुरुवात केली आणि तोही त्याने काढून फेकला. आणि दोघेही समोरासमोर एकमेकांना बिलगले. तन्वीची पूर्ण छाती आता उचंबळून आली होती त्याच्या प्रेमानं. अर्जुन तिला खूप किस करत होता. ती बेभान होऊन त्याला चिकटली होती. आता त्यानं तिची साडीसुद्धा तिच्या शरीरापासून दूर केली आणि तिला तशीच मिठीत उचलून बेडवर आणली. तिनं पुन्हा त्याला अंगावर ओढून घेतला आणि पुन्हा किस करू लागली. सुरुवात अर्जुननं केली होती, पण आता तन्वी त्याच्यापेक्षा जास्त इमोशनल आणि रोमॅन्टिक झाली होती. तिचं झपाटलेपण पाहून तो गालात हसला
आणि हळूच म्हणाला, तनू, आर्यन, घरी जायचं? अर्जुन, असं म्हणून तिने लटक्या रागात त्याच्या छातीवर बुक्की मारली आणि पुन्हा त्याचं तोंड तोंडात घेऊन चोखू लागली. आणि आता दोघेही अधीर झाले. अर्जुनने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि तन्वी तृप्त तृप्त झाली आणि आता तो तिच्या कुशीत झोपला होता. तन्वीनं त्याच्या कपाळावर किस केला आणि पुन्हा तिचा एक अश्रू त्याच्या कपाळावर ओघळला. अर्जुनने तिचे अश्रू त्याच्या ओठांनीच पिऊन घेतले आणि म्हणाला, आपल्याला कोणीच वेगळं नाही करू शकत तनू, मृत्यूसुद्धा नाही. तू आणि मी एकमेकांसाठी बनलेलो आहोत आणि आपण दोघं कायम एक राहणार, शेवटच्या श्वासापर्यंत.